ठाण्यातून चाकरमानी कोकणाच्या दिशेने आता रवाना झालेत। ठाणे डेपोतून कोकणसाठी जादा गाड्या सुद्धा निघालेल्या आहेत। गणेशोत्सवासाठी कोकणवासीय कोकणच्या दिशेने रवाना झाले। या बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही तास उरलेले आहेत आणि त्यासाठी ठाणे आणि मुंबई दरम्यानचे जे चाकरमानी आहेत, कोकणवासी आहेत, ते मोठ्या प्रमाणात कोकणाच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक एसटी डेपो मध्ये जे आहेत जादा गाड्या ज्या आहेत ते विशेष गौरी गणपतीच्या जादा गाड्या ज्या आहेत त्या सोडण्यात येत आहेत। सकाळपासूनच सर्वच कोकणवासी जे आहेत ते एसटीच्या माध्यमातून कोकणात प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या अनेक दिवसांपासून आपण जर पाहिलं तर एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता, त्यामुळे या कोकणवासियांना कोकणात जाण्यासाठी मोठा अडथळा जो आहे तो निर्माण होता। त्यामुळे आज जर एसटी जर पुन्हा सुरळीतपणे सुरू झाल्याच्या नंतर आता मोठ्या प्रमाणात कोकणवासी जे आहे ते आपल्या गावी जाण्यासाठी निघालेला आहे। आपण जर पाहिलं तर एसटीच्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये सर्व कोकणवासी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। याच कोकणवासियांना वाहतूक कोंडीचा देखील सामना करावा लागणार आहे। दादा, कुठे चाललेला आहात आणि काय सांगाल? अगोदर एसटीचा संप होता आणि आता महामार्गावरती कोकणचे जे रस्ते आहेत मोठी वाहतूक कोंडी झालेली, खड्डे पडलेले। मी आता विजयदुर्गला चाललोय, जे की सिंधुदुर्गमध्ये आहे। आज जवळपास 12 तासाचा प्रवास आहे नॉर्मल जर पकडलं तर। पण आता बरेच वर्ष रस्त्याचं मुंबई गोवा हायवेचं काम अपूर्ण आहे, त्याच्यामुळे आम्हाला 14 तास 15 तास। पण यावर्षी तर आता माझे बरेच नातेवाईक वगैरे गेलेत तर ते अजूनही पोहोचले नाहीत। काल रात्री ते निघालेत। भरपूर जास्त म्हणजे ते रस्त्यामुळेच झालंय ते। बरोबर, तीच परिस्थिती अजून पण तशीच आहे, कारण आता प्रवास आमचा 15 तासाचा आहे। गाडी पण आता अशी कंडिशन गाडीची आहे, त्यामुळे गाड्या व्यवस्थित दिल्या पाहिजे होत्या एसटी महामंडळाने। एसटी महामंडळाचा आता संप नशिबाने मिटलाय, कालचं झालं होतं तो, आता आम्हाला ती पण धाकधूक होती। जर संप चालू राहिला असता तर आमचा हालत आणि बेकार झाले असते। नक्कीच तो रस्त्याचं अजून बांधकाम वगैरे म्हणजे चालूच आहे, त्याच्यात ते रस्ता वगैरे खचल्यामुळे अजूनही वाहतूक कोंडी आहेच। तसेच कालपासून जे प्रवास करतात म्हणजे काल जे निघाले ते अजूनपर्यंत निश्चितही पोहोचले नाही, तर हा तो फटका आहेच आपल्या रस्त्यांचाच। आज 12-13 वर्ष होऊन गेले, अजून मुंबई गोवा हायवे झाला नाही। त्याच्या मागून समृद्धी महामार्ग झाला, तर स्थानिक राज्यकर्ते करतात काय? त्यांनी आवर्जून लक्ष द्यावं। गडकरीकडून खूप अपेक्षा होती, पण ते सुद्धा फेल गेले। कॅमेरामन संदीप आरतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।